नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या करून दाखवणार आहे. ओल्या नारळाचं सारण करून भरलेलं आहे त्यामध्ये. तर त्यासाठी मी वरचं आवरण पहिला बनवून घेते. तर मी सगळ्यात प्रथम पाऊण कप ह्या कपानं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप मी मैदा घेतलेला आहे. तुम्ही निव्वळ मैदा किंवा निव्वळ गव्हाच्या पिठाचं सुद्धा बनवू शकता. आणि त्यात पाव टीस्पून हळद घालून घेतली मी. आणि आता पाव टीस्पून मीठ घालून घेतलं आणि 1 चमचा मी त्यात तेल घालून घेते. चांगलं मिक्स करून आता ते थोडं थोडं पाणी घालून गरजेप्रमाणे मळून घेते मी. थोडंसं मऊसर मळायचं, जास्त घट्ट नाही मळायचं. हे थोडं सॉफ्ट असावं. नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी. त्या पाण्यानं मी आता हे मळून घेते. नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. अशा ओल्या नारळाची पुरणपोळी नक्की करून बघा. खूप छान लागते आणि टेस्टी होते. तर हे झालेलं आहे आता मळून. याला एक 10-15 मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून देते मी. जास्त घट्ट मळलेलं नाही मी हे. तर 1 कप ओलं खोबरं, त्याच कपानं अर्धा कप गूळ आणि त्याच कपानं छोट्या कपानं मी पाव कप बेसन घेतलं आहे. अगदी पाव कप म्हणजे 2-3 टेबलस्पून होईल. आणि 1 चमचा खसखस आणि जायफळ वेलची पावडर घेतलेली आहे त्यामध्ये घालण्यासाठी. तर सगळ्यात प्रथम मी बेसन भाजून घेते कोरडंच. त्याचा कच्चापणा पूर्णपणे जाईपर्यंत 1-3-4 मिनटं भाजून घ्यायचं ते मीडियम गॅसवर. हे झालेलं आहे भाजून, काढून घेतलं मी. आणि त्याच कढईमध्ये आता मी 1 टेबलस्पून होईल एवढं तूप घालून घेते. आणि किसलेलं ओलं खोबरं थोडं परतून घेते तुपावर. एक 2-3 मिनटं मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं तुपावर. त्यामध्ये मी खसखस घालायची राहिली. मध्ये थोडंसं तूप घालून खसखस परतून घेते सुरुवातीला. आणि खसखस पण क्रंची झाली पाहिजे. थोडीशी तुपावर परतून घेते आणि नंतर त्यात मिक्स करते. तर हे झालेलं आहे आता. मिक्स करून घेते मी. थोडंसं परतून घेतल्यामुळं चांगला स्वाद येतो त्याला. तर हा मी अर्धा कप त्याच कपानं गूळ घेतलेला आहे. थोडासा तुमच्याकडे जर पिवळा गूळ असेल तर तुम्ही घालू शकता. हा माझ्याकडे सेंद्रिय गूळ असल्यामुळं थोडा काळपट दिसतो. त्यामध्ये मी चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि वेलची जायफळ पूड 1 टीस्पून घालून घेते मी. आणि परतून घेते आता मी हे आणखी थोडं. हे झालेलं आहे. आता त्यामध्ये मी भाजलेलं बेसन पाव कप घालून घेतलं. निव्वळ खोबऱ्याच्या सुद्धा करू शकता तुम्ही. पण बेसन घातल्यामुळं थोडासा मऊपणा येतो त्याला आणि चव पण येते थोडी. तर ह्याचा घट्ट गोळा झालेला आहे. बेसन आधी चांगलं भाजलेलंच आहे. हे आता मी एकजीव करून घेतलं सगळं. तर खाली काढून घेते मी. आता पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आणि मऊच झालेलं आहे आणि असंच पाहिजे. जास्त घट्ट पीठ नको. तर सारणाचे मी गोळे बनवून ठेवले. सारखा हात घाण होतो आहे म्हणून. आणि ह्यातला आता मी लागल तसा 1-1 गोळा घेऊन पोळी बनवणार आहे. अशी पारंपरिक रेसिपी सणवाराला खूप छान वाटते. कारण असा जास्त करून कुठं बर्फी वगैरे
पेढा अशाच रेसिपी बनवल्या जातात, पण ह्या पारंपरिक रेसिपी कोण जास्त बनवत नाही. तर त्यामध्ये हा गोळा घालून घेतला मी बनवून ठेवलेला. थोडंसं आणखी घालून घेते. चांगलं भरलं म्हणजे चांगली गुबगुबीत होते पोळी. अशा पद्धतीने हे भरून घ्यायचं. अगदी पुरणपोळीला जसं आपण पुरण भरतो त्या पद्धतीनंच हे भरून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ लावून थोडं लाटून घ्यायचं. आता हे अगदी सहज वरच्यावर लाटून घ्यायचं हे. तर हे लाटून झालेलं आहे. एकदम जाड नाही, एकदम पातळ नाही, मिडियम केलेलं आहे मी. आणि एकदम मोठ्या पण नाही, एकदम छोट्या पण नाही, मिडियमच लाटलेले आहेत. आता करपूस भाजून घ्यायचे आहे ह्या दोन्ही बाजूनं. थोडंसं तेल सोडायचं साईडनं. वरून पण थोडंसं लावायचं. तूप पण लावू शकता तुम्ही, पण तुपानं थोडी घट्ट होती या. नंतर वरून लावून तूप खाली तरी पण चालते. तर ही झालेली आहे बघा ताई, फुगलेली आहे ही. तर काढून घेते आता ही मी. आणखी दुसरी एक टाकते मी केलेली आहे. ही पण बघा चांगली फुगलेली आहे. खूपच छान होतात ह्या. माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. हाईपचा ऑप्शन आहे, हाईपवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन माझ्या रेसिपी बघण्यासाठी. ह्या पद्धतीनं आता मी सगळ्याच भाजून घेणार आहे. तर तयार झालेल्या आहेत माझ्या सगळ्या भाजून. बघू शकता तुम्ही, अगदी मऊ छान झालेले आहेत, गबगबीत पुरणपोळीसारख्या. आणि त्याचं सारण अगदी आतपर्यंत सगळीकडं व्यवस्थित लागलेलं आहे. खायला पण तेवढ्याच टेस्टी लागतात या. खोबऱ्याची चव खूप छान लागते. थँक्यू.